मला असं कधीच शक्य वाटलं नव्हतं की माझा मुलगा जगला जाईल. कारण आजकाल खूप चॅलेंजिंग झालेलं आहे फॉरेन कंट्रीजमध्ये एज्युकेशन घेणं, तिथे राहणं. स्वतःचं रिक्रुटमेंट एजन्सी आहे फ्रँकफर्टमध्ये. तिथे मग त्याचा CV कसा, कुठल्या कंपनीला ऑफर करायची, हे सगळं आम्ही फ्री सर्व्हिसेस देतो. त्यामुळे मॅमची खूप मोठी हेल्प होती. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, बेल्जियम, नेदरलँड्स, फिनलंड, स्वीडन, हे सगळे कंट्रीज करतो. वेलकम टू PR की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? इतके छान कमेंट्स करता, इतकं छान ॲप्रिसिएशन करता, तरीही आपलं चॅनल का नाही सबस्क्राईब करत? लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या 1 लाख सबस्क्रायबरचे मनापासून धन्यवाद. युरोपियन कंट्रीजमध्ये हायर एज्युकेशनच्या आणि तसंच जॉबच्या खूप संधी आहेत, त्याविषयी माहिती करून घेणार आहोत आपण आज. नमस्कार फ्रेंड्स, आज आपण भेटायला आलेलो आहोत एका स्पेशल पर्सनला. मुलांना हायर एज्युकेशनला जेव्हा पाठवायचा विचार असतो त्यावेळेला आपण नेहमी सगळीकडे चौकशी करतो आणि बऱ्याच वेळेला फसवणूक ह्याची भीती असते. आणि आज आपण अशा एका पर्सनॅलिटीला भेटणार आहोत की ज्या 33 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्याविषयी सगळं जाणून घेऊया. स्पेशली युरोपमध्ये जाताना आपण कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो त्याविषयी माहिती करून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. या आहेत मिसेस माधवी माऊसकर कर्शीकर. मॅडम प्लीज तुमचं स्वतःच इंट्रोडक्शन द्या, कारण एवढं सगळं आहे तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगितलेलं चांगलं आहे. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच प्रणाली. थँक्यू सो मच आमच्या वाईट्स घेत आहे तुम्ही. कॅनडा, USA आणि ऑस्ट्रेलिया या कंट्रीजकडे अनेक वर्षांपासून काउन्सिलिंग चालू असतं, मुलं तिथे जातात. पण आम्ही खास करून युरोप का ठरवलं, कारण जर्मनीमध्ये अजूनसुद्धा तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीज मिळतात जिथे नो ट्युशन फी असं अजूनही तुम्हाला मिळतं आहे. त्यामुळे मी लोकांना सांगेन की जर तुमचा हा विचार असेल फॉरेन एज्युकेशन घ्यायचा, त्यातून युरोपला जायचं, जर्मनीला जायचं, तर नक्की आत्ता जा, कारण ही वेळ आहे. इथून पुढे कदाचित प्रोसेसेस बदलतील. अवघड असतं, पण या अवघड गोष्टीच सोपं करणं हे आमचं काम आहे. मुलांना प्रोत्साहन करणं, मुलांच्या मागे राहणं, त्यांच्याकडनं ती सगळे प्रोफाईल करून घेणं, त्यांना पाहिजे ती युनिव्हर्सिटी मिळवून देणं, हा आमचा अट्टहास असतो. हे आमचे प्रयत्न असतात कायम. सो माय एक्सपिरियन्स विथ स्वेक हॅज बीन अमेझिंग. अँड मी जेव्हा जॉईन केलं होतं, मॅमने मला एकच सेंटेन्स बोलली होती की तुम्ही आमच्यासोबत खूप एंडपर्यंत आहे, तुम्हाला सोडायचं आहे तर सोडा, तुम्हाला नाही सोडायचं आहे तर नको सोडा, तुम्ही आहे आमच्यासोबत. तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाली आणि स्मूथ एक्सपिरियन्स होता. Along with the application for the visa process, she was with us for the entirety of the process. So the experience has been amazing. Since we had a job, so that's why it was convenient for us. मी स्वतः जर्मन बोलते आणि आमची अख्खी टीम जर्मन लँग्वेज बोलते. आमचे जर्मन टीचर्स आहेत सगळ्या, आणि त्यामुळे आम्ही फक्त युरोप हा ठरवला, ज्याच्यामध्ये जर्मनी हा मेन देश आहे. आणि मी यामध्ये एक जरूर सांगेन की मॅडम 1 to 1 काउन्सिलिंग घेतात. प्रत्येक मुलाचं A to Z स्टडी करून त्याच्यानंतर त्याला काय सुटेबल आहे हे सांगून त्याच्यानंतर त्याच्यासाठी युनिव्हर्सिटी हे केलं जातं, हे महत्त्वाचं. करेक्ट. त्याविषयी काय सांगाल मॅडम? त्याविषयी आमचं धोरणच हे आहे की दरमहा फक्त आम्ही 11 मुलं घेतो. अच्छा. त्यामुळे आम्हाला प्रत्येक मुलावरती कंप्लीट फोकस करता येतो. फक्त मुलाबरोबर नाही, पण त्याच्या अख्ख्या फॅमिलीबरोबर आमचं जे कनेक्शन होतं ते फार महत्त्वाचं असतं आमच्या दृष्टीने, कारण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. मॅडमचं काउन्सिलिंग एवढं छान होतं, परफेक्ट, अँड आय एम फाईन विथ माधवी मॅडम. माझ्या मुलाचं ॲडमिशन झालं, आय एम व्हेरी हॅपी पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये. आणि डे 1 पासून मी मॅमला सांगितलेलं की लाईक यू आर लाईक हिज मदर. मग मी त्यांच्यावरती सगळं सोपवून दिलेलं. आणि ग्रेट जर्नी, ग्रेट एक्सपिरियन्स. शी वॉज अवेलेबल ऑल द टाईम व्हेनेवर वी वॉन्ट टू कम्युनिकेट विथ हर. ग्रेट एक्सपिरियन्स. या मुलांना जर्मनीत गेल्यानंतर किंवा युरोपमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक फॅमिली तयार मिळते, कारण आमचा ॲल्युमनाय ग्रुप जर्मनीमध्ये एवढा मोठा आहे की या मुलांना आपण घर सोडून जातोय ही भावनाच हळूहळू कमी होते, कारण ती ॲल्युमनाय ग्रुप एवढा तुमच्याबरोबर सतत असतो, तुमच्या मदतीला येतो, तुम्हाला काय हवं नको ते विचारतो. त्या ग्रुपवरती, ॲल्युमनाय ग्रुपवरती आम्ही वाटेल ते डिस्कस करत असतो की आज ना मला बरं वाटत नाही आहे, कुठल्या डॉक्टरला जाऊ, किंवा आज माझ्या दुकानामध्ये, माझ्या सुपर मार्केटमध्ये तेल संपलं आहे, तुझ्या मार्केटमध्ये आहे का. त्यामुळे इतक्या बारीक गोष्टी, ते बँकिंग, ते इन्शुरन्स कसं करायचं, फॉर्म्स कसे भरायचे, सगळ्या गोष्टी या ॲल्युमनाय ग्रुपवरती सतत डिस्कस होत असतात. नवीन एका कंट्रीमध्ये गेल्यानंतर तिथलं सगळं वातावरणच वेगळं असेल, त्यावेळेला एक होमली तिकडे बाहेर असणं खूप गरजेचं आहे. एकदम एकदम. ओके. सो माय एक्सपिरियन्स वॉज ऑल्सो गुड विथ SWEC अँड प्रोसेस वॉज स्मूथ. मॅमनी एन्श्युअर केलं की सगळे ॲप्लिकेशन नीट होतील म्हणून. आणि मॅडम कशी प्रोसेस असते, म्हणजे तुमच्याकडे जर यायचं म्हटलं, हू कॅन अप्लाय फॉर MS?
एनीबडी हू हॅज अ गुड CGPA, साधारण 7 आणि अबाव CGPA हवा. तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल तर सेमी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण आहेत, पण जास्ती करून लोकांना पब्लिक युनिव्हर्सिटीज हवी असते. त्यामुळे CGPA तुमचा चांगला हवा, तुमचं एक्स्ट्रा करिक्युलर चांगलं हवं. आणि नसेल तर आम्ही त्या 7-8 महिन्याच्या काउन्सिलिंगमध्ये ते मुलांना सांगून ते करवून घेतो त्यांच्याकडनं की हा कोर्स कर, हे कोर्स कर, असं इंटर्नशिप कर. ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगून ते आम्ही सगळं करतो आम्ही. म्हणजे असं नाही आहे की आज मी डिसाईड केलं आणि उद्या गेलो. तर मुलगा किंवा स्टुडंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा त्याची आमच्याकडे जवळजवळ 7-8 महिन्याची सायकल असते. कारण बरेच बारगावे असतात, तुम्हाला युनिव्हर्सिटी शोधायची असते, अप्लाय करायचं असतं, युनिव्हर्सिटी रिस्पॉन्ड देते, त्यावेळेला उतावळा होऊन चालत नाही, तुम्हाला पेशन्सच लागतो. तर हा पेशन्स मी मुलांना सांगत असते, शांत राहा होईल, शांत राहा होईल. बरोबर. सो बिफोर जॉईनिंग स्वेक मी एका काउन्सिलरकडे गेलेलो अँड दे वर जस्ट पुशिंग मी फॉर लाईक तुमची प्रायव्हेट कॉलेज करा, हे तुम्हाला भेटेल हे वगैरे. पण मॅम जेव्हा मी स्वेक जॉईन केलं सो मॅम वॉज लाईक तुझे मार्क्स वगैरे सगळं चांगलं आहे, सो यू विल गेट इन टू लाईक पब्लिक युनिव्हर्सिटी. सो मॅमने मला त्यासाठी जास्त करून पुश केलं. माय एंटायर प्रोसेस वॉज व्हेरी स्मूथ. सगळं माझं एकदम असं पटकन झालं. हे मॅमनी लगेच मी विचारलं मॅमना की मला पब्लिक युनिव्हर्सिटी भेटणार की नाही माझ्या मार्क्सवरती, तर त्यांनी लगेच मला कन्फर्मेशन दिलेलं की मला मिळणार म्हणून. आणि ॲक्च्युली तेच झालं. आणि त्यांच्या स्मूथ जर्नीमध्ये लाईक फॉर एक्झाम्पल त्यांनी जे LORs क्रिएट केले आमच्यासाठी, आणि मी जॉबमध्ये असल्यामुळे मला या सगळ्या कामामध्ये वेळ भेटत नव्हता. सो त्यामुळे मॅमची खूप मोठी हेल्प होती. द प्रोसेस पुरा स्मूथ था, इट वॉज एक्सलेंट. सो या. आणि अजून एक मी असं विचारेन की फक्त इंजिनिअरिंग झालेले किंवा डॉक्टर्स हेच लोक फर्दर स्टडीसाठी जाऊ शकतात की अजून कोणी? नाही, हे पूर्वी असं खूप होतं की जर्मनी म्हणजे फक्त इंजिनिअरिंग. आता तसं नाही आहे. आता इंजिनिअरिंगचे जातात, मॅनेजमेंटचे जातात, मेडिकलचे जातात, सायकॉलॉजीसाठी जातात, बायोकेमिकलसाठी जातात, बायोटेक्नॉलॉजीसाठी जातात, मॉलिक्युलर बायोलॉजीसाठी जातात. खूप मोठी लिस्ट आहे आता. ओके. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या मुलाला तिथे जायला वाव आहे. पण मी एवढंच म्हणेन की मनाची तयारी करा, जर्मन भाषा शिका, कारण जर्मन भाषा शिकल्याने लँग्वेज इम्पॉर्टंट आहे. शिकवलं सगळं इंग्लिशमध्येच जातं, पण तुम्हाला जर इतरत्र वावरायचं असेल, कारण तुम्ही एक शेंगन विजा घेतलात की तुम्हाला 27 युरोपियन कंट्रीज त्या विजावरती फिरता येतं. अच्छा. त्यामुळे तिथली अच्छा, आणि म्हणून तिथली एक तरी भाषा तुम्हाला आली पाहिजे. म्हणून आम्ही जर्मन शिकवतोच. मी शिकवतो. पण जे आता तुम्ही सांगितले सगळे सायन्स फील्ड मधले झाले, तर इतर कोणी ग्रॅज्युएट कॉमर्स किंवा इतर ग्रॅज्युएट आहेत? कॉमर्स पण आहे, आर्ट्स पण आहे, म्युझिकला गेलेली मुलं आहेत, अच्छा, फिल्म एडिटिंगला गेलेली मुलं आहेत. त्यामुळे असं कुठलं क्षेत्र आता राहिलं नाही की तिथे कोर्सेस नाही आहेत. जवळजवळ 2000पेक्षा जास्त कोर्सेस हे इंग्लिश सिलेबसमध्ये जर्मनीने तयार केलेले आहेत. कुठलाही विषय असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळतंच. ओके. आणि हे युरोप म्हटलं की फक्त जर्मनीच की अजून कुठला कंट्री? आम्ही जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, बेल्जियम, नेदरलँड्स, फिनलंड, स्वीडन, हे सगळे कंट्रीज करतो. आणि ते जातात का मुलं? आणि तेवढं म्हणजे फ्रेंडली आहे का? खरं सांगा. फ्रेंडली आहेत लोक, खूप छान आहेत, खूप सोयी आहेत, खूप नियम पाळावे लागतात, पण आपली मुलं पाळतात. अच्छा. आणि मग अजून एक शेवटचा प्रश्न मी हा विचारेन की आता इकडे गेल्यानंतर पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे त्याविषयी काय सांगाल? जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये थोडंसं सगळीचकडे चॅलेंजेस असतात, तिथे इथे पण आहेत. पण तुम्ही जर ती भाषा शिकलात, आणि आमचं स्वतःचं रिक्रुटमेंट एजन्सी आहे फ्रँकफर्टमध्ये. त्यामुळे आमच्याकडचा जो मुलगा मास्टर्सला येतो, तो जसा मास्टर्सला संपतो तेव्हा आम्ही त्याला त्या रिक्रुटमेंट एजन्सीकडे, आमच्याच रिक्रुटमेंट एजन्सीसाठी देतो. तिथे मग त्याचा CV कसा, कुठल्या कंपनीला ऑफर करायची, हे CV पाठवायचा, हे सगळं आम्ही फ्री सर्व्हिसेस देतो. अच्छा. म्हणजे तुम्ही वन टाइम फीज घेत असाल? वन टाइम फीज घेतली की आम्ही आयुष्यभर तुमच्याबरोबर असतो. आम्ही मुलांना जोकिंगली असं पण सांगतो की वी आर विथ यू टिल यू चूज टू फॉरगेट अस. अच्छा. जोपर्यंत आम्ही तुमच्या लक्षात आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी म्हणेन की खरोखरच एक खूप म्हणता येईल आई सारखं हे आहे असं मी नक्की म्हणेन. आणि दिस इज टचवूड, हे असंच असू दे.
आणि खूप छान वाटलं मॅडम तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. तुम्ही कौतुकाने एवढं विचारलं. बऱ्याच जणांना याचा उपयोग होईल कारण आजकाल खूप चॅलेंजिंग झालेलं आहे फॉरेन कंट्रीजमध्ये एज्युकेशन घेणं, तिथे राहणं आणि त्या मनाने तुम्ही जे इथे सांगितलं ते खूप जास्त म्हणजे अपिलिंग आहे असं मला वाटतं. त्यासाठी थँक्यू. आय गेस तुम्हाला बऱ्याच जणांना खूप प्रश्न पडले असतील की अजून काय असतील तर डेफिनेटली कमेंटमध्ये विचारा. सो थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. ऑल दी बेस्ट वन्स अगेन. थँक्यू. मला असं कधीच शक्य वाटलं नव्हतं की माझा मुलगा जर्मनीला जाईल. त्याची फार इच्छा होती. आम्हाला नशिबाने माधवी मॅम मिळाल्या आणि ते आमचं स्वप्न साकार झालं. त्यामुळे आम्ही माधवी मॅमचे फार आभार मानतो आणि त्या डाऊन टू अर्थ आहेत, मला खूप आवडतात त्या. आणि अशा फसवणारी माणसं पण खूप भेटतात आणि तसं आम्हाला एक भेटला सुद्धा. नशिबाने आम्हाला माधवी मॅम मिळाल्या, त्यामुळे सगळं काय सॉर्ट आहे आणि त्यांचं बरोबर लक्ष असतं मुलांकडे. फसवणुकीचे प्रकार खूप घडतात. हो, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी अलर्ट असणं गरजेचं आहे. फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो तुमच्यासोबत. त्यामुळे आपलं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भारताबाहेर जर कुणाला शिक्षणासाठी जायचं असेल किंवा करिअर गायडन्स हवं असेल तर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोचवा. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. लवकरच भेटूया असाच एक छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. बाय फॉर नाऊ फ्रेंड्स. सी यू सून.